जानेवारी 2025 महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक एक मोठा भूकंप झाला। राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले। सोशल मीडियावर एका महिलेला पाठवलेल्या आक्षेपार्ह फोटोची तक्रार व्हायरल झाली आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। विरोधक आक्रमक झाले, मंत्रिमंडळ डळमळले आणि सरकारला मोठ्या पेच प्रसंगाला सामोरे जावे लागले। ही काही नवीन गोष्ट नव्हती। हे प्रकरण होतं 2016 मधील, पण नेमकं याच वेळी ते पुन्हा समोर का आलं आणि यामागे कोणाचा डाव होता? 2016 मध्ये जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा गुन्हा दाखल झाला होता। त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, पण अटकपूर्व जामीन नाकारला गेला आणि त्यांना 10 दिवस तुरुंगातही जावे लागले होते। काही दिवसांनी हे केस मागे पडली आणि गोरे पुन्हा राजकीय मैदानात सक्रिय झाले। पण जानेवारी 2025 मध्ये अचानक व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर पीडित महिलेच्या तक्रारीची कॉपी व्हायरल झाली। 9 जानेवारी 2025 रोजी तिच्या घरी एक पत्र आले। त्या पत्रात 2016 मधील तक्रारीचा उल्लेख होता। हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले। तिची बदनामी सुरू झाली आणि अखेर तिने थेट राज्यपालांकडे तक्रार केली। आता प्रश्न हा होता, हे प्रकरण एवढ्या वर्षांनी पुन्हा का उकरून काढले गेले? या घटनेनंतर विरोधकांनी जयकुमार गोरे यांना रोखटोक लक्ष केलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आरोप लावत म्हटले, एक पैलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो। हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे। 10 दिवस जेलमध्ये राहतो, नंतर 10,000चा दंड भरून माफी मागतो, तरीही मंत्रीपद टिकवतो। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशी किती नग बसली आहेत? शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोरे यांचं नाव घेत थेट फडणवीसांवर टीका केली। फडणवीसांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर 2016 मधील प्रकरणात गंभीर आरोप झाले होते। आता एका महिलेने त्यांच्यावर मानसिक छळ आणि विनयभंगाचा आरोप केला आहे। ही महिला लवकरच विधान भवनासमोर उपोषण करणार आहे। महिला कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी संतप्त होत म्हटले, असे विकृत मंत्री महाराष्ट्राला नकोत। अशा लोकांना मंत्रिमंडळात स्थान देणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे। सरकार काय करणार? जयकुमार गोरे वाचतील का? हा वाद चिघळत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोंधळात सापडले। धनंजय मुंडे यांना एका हत्येच्या प्रकरणातील आरोपी सोबत जवळीक असल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता जयकुमार गोरे यांच्यावरही तशीच कारवाई होणार का? जर सरकारने त्यांना मंत्रिपद कायम ठेवले तर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदे गटाची प्रतिमा धोक्यात येईल आणि जर त्यांना बळीचा बकरा बनवून बाहेरचा रस्ता दाखवला तर महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून येतील। जयकुमार गोरे, संघर्ष, सत्ता आणि संधीचा प्रवास। या नव्या संकटात अडकलेले जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण खटाव मतदारसंघाचे आमदार आहेत। एका सामान्य कुटुंबातून उगम झालेल्या नेत्याने राजकारणात मोठी झेप घेतली। 2009 अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा आमदार झाले। 2014 काँग्रेसमध्ये प्रवेश, पुन्हा आमदारकी मिळवली। 2019 काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश, विजय मिळवला। 2024 ग्रामविकास मंत्रिपदाची संधी मिळाली। जयकुमार गोरे यांनी सतत सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष केल्याचा दावा केला। ज्यांच्या राजकीय प्रवासात संघर्ष होते, पण आता एक वेगळाच संघर्ष त्यांच्या समोर उभा आहे। 2016 मध्ये एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा गुन्हा त्यांच्या नावावर लागला आणि ते 10 दिवस तुरुंगात राहिले। पुढे त्यांनी जामीन मिळवून पुन्हा राजकारणात पुनरागमन केलं। पण हा विषय 2025 मध्ये का उकरून काढला गेला? हे राजकीय कटकारस्थान आहे का, की न्यायाच्या शोधात असलेल्या पीडितेचा संघर्ष? हा शेवट आहे की नवीन सुरुवात? जयकुमार गोरे यांच्या राजकीय प्रवासात सत्ता, संघर्ष आणि संधी होती, पण आता या प्रकरणामुळे त्यांची खुर्ची धोक्यात आली आहे। त्यांना वाचवण्यासाठी सरकार काही हालचाली करणार का, की त्यांना राजकीय बळीचा बकरा बनवून बाजूला केलं जाणार? एक गोष्ट मात्र नक्की, हा नेता पडतो पण पुन्हा उभा राहतो, पण यावेळी तो उभा राहू शकेल का, की हा त्याच्या प्रवासाचा शेवट ठरणार? हे येणारा काळच ठरवेल।